नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा परिसरचा अभ्यास करणार आहोत. त्यातला 21वा प्रकरण चालू आहे. हा शेवटचा प्रकरण आहे परिसर अभ्यास मधलं. या अगोदरचे सर्व जे प्रकरण आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळे आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला भेटून जातील. 21वा प्रकरण आहे माझे राज्य माझा देश. त्याचे महत्वाचे मुद्दे वाचूत मग त्याच्यावरचे प्रश्न सोडूया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्वाचे मुद्दे. 1. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य भारत देशाच्या पश्चिम भागात असून त्याचा आकार साधारणपणे त्रिकोणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवर गुजरात आणि मध्य प्रदेश, पूर्वेकडील सीमेवर छत्तीसगड तर दक्षिणेकडील सीमेवर तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही राज्ये आहेत. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख चौरस किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. प्रशासकीय सोयीसाठी राज्याचे कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असे 6 विभाग केले आहेत. म्हणजे प्रशासनाला सोयीस्कर होण्यासाठी, प्रत्येक गोष्टीची माहिती होण्यासाठी त्याचे वेगवेगळे विभाग बनवलेले आहेत. असे 6 विभाग बनवलेत. हे 6 विभाग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना. त्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही सर्वांनाच माहिती आहे. 1 मे 1960 रोजी झाली. किंवा माहिती नसेल तरी हे पाठ करून ठेवा. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960 रोजी झाली. म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. का? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना त्या दिवशी झालेली आहे, म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट, महाराष्ट्राची पठार किंवा दख्खनचे पठार आणि विदर्भाचा मैदानी प्रदेश असे 4 प्रमुख विभाग केले आहेत. सह्याद्री पर्वतातील म्हणजेच पश्चिम घाटातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी 1465 किलोमीटर असून महाराष्ट्रातील तिची लांबी 740 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी. आणि पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई हे शिखर सर्वात उंच आहे. हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर हा आपला राज्य पक्षी आहे. राज्य पक्षी कोणता आहे? हिरवे कबूतर म्हणजेच हरियाल. हरियाललाच हिरवे कबूतर असं म्हणलं जातं आणि ते आपला राज्य पक्षी आहे. तर शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे. शेकरू त्यालाच मोठी खार सुद्धा म्हणलं जातं आणि हे राज्य प्राणी आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत आहे. महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय वने आणि अभयारण्ये आहेत. महाराष्ट्रात विविध प्रकारची खनिज संपत्ती, वनसंपत्ती मिळते. महाराष्ट्रात अनेक जलविद्युत केंद्रे, औष्णिक विद्युत केंद्रे, अणुविद्युत केंद्रे, पवन ऊर्जा केंद्रे आहेत. तांदूळ म्हणजे धान, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तूर, सोयाबीन आणि मटकी ही महाराष्ट्रातील प्रमुख शेती उत्पादने आहेत. महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय महामार्ग असून समृद्धी महामार्ग हा अगदी आधुनिक महामार्ग आहे. म्हणजे आता तयार झालेला आहे समृद्धी महामार्ग. महाराष्ट्राचे लोकजीवन. महाराष्ट्रात अनेक बंदरे आणि विमानतळे तसेच पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राचे लोकजीवन समृद्ध आहे. कोकण किनारपट्टी, पठार, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा
येथे विविध प्रकारचे लोकजीवन आढळते. लावणी, पोवाडा, दशावतार, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, तमाशा, कोळी नृत्य अशा विविध स्वरूपात महाराष्ट्राची लोककला विकसित झाली आहे. ढोल, ताशा, पेटी, संबळ, तबला, टाळ, मृदुंग, ढोलकी, सनई, घंटा, शंख, हलगी, तारपा ही महाराष्ट्रातील प्रमुख वाद्ये आहेत. एकंदरीत महाराष्ट्राची नैसर्गिक साधनसंपत्ती, सण समारंभ, परंपरा, लोककला, लोकजीवन यांच्यातूनच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा विकसित झाली आहे. आता भारत देश यावर थोडी माहिती दिलेली आहे. भारत देश विविधतेने नटलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारत हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील 4 सिंहाची प्रतिकृती ही भारताची राजमुद्रा आहे. अशोक स्तंभावरील 4 सिंहाची प्रतिकृती कुठे आहे? सारनाथ येथील भारताची ती राजमुद्रा आहे. या राजमुद्रेच्या खाली डाव्या बाजूस घोडा तर उजव्या बाजूस बैल यांच्या चित्राकृती आहेत. दोघांच्या मध्ये अशोक चक्र आहे. अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. भारताची कालगणना सौर वर्षाशी निगडीत आहे. 22 मार्च 1957 रोजी राष्ट्रीय पंचांगाचा स्वीकार केला गेला आणि चैत्र प्रतिपदा हा राष्ट्रीय पंचांगातील पहिला दिवस असतो. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा. तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. सत्यमेव जयते हे राष्ट्रीय बोधवाक्य आहे. विविधतेतील एकता हा भारतीय समाजाचा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा आहे. भारतात अनेक राज्ये आहेत. त्यातील प्रमुख राज्ये आणि त्यांच्या राजधान्या पुढील प्रमाणे आहेत. आता इथे राज्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या राजधानी कोणत्या आहेत ते दिलेले आहेत. हे आपण पाहू. राज्याचे नाव आणि राजधानी. आंध्र प्रदेश याची राजधानी आहे अमरावती. अरुणाचल प्रदेश याची राजधानी आहे इटानगर. आसामची राजधानी आहे दिसपूर. बिहार पाटणा. छत्तीसगड याची राजधानी आहे रायपूर. गोवाची राजधानी आहे पणजी. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. हिमाचल प्रदेश सिमला. झारखंड रांची. कर्नाटक बंगळुरू. केरळ तिरुवनंतपुरम. मध्य प्रदेश भोपाळ. महाराष्ट्र मुंबई. नागपूर उपराजधानी. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि नागपूर ही उपराजधानी आहे. मणिपूर इम्फाळ. मेघालय शिलाँग. मिझोराम ऐझॉल. नागालँड कोहिमा. ओडिशा भुवनेश्वर. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. सिक्कीम गंगटोक. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तेलंगणा हैदराबाद. त्रिपुरा आगरतळा. उत्तर प्रदेश लखनौ. पश्चिम बंगाल कोलकाता. अशा प्रकारे आपण हे पूर्ण राज्यांची नावं आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत ते पाहिलेलं आहे. आता याच्या पुढचे पॉइंट पाहूत बघा. 11वा पॉइंट आहे. याशिवाय भारतात काही केंद्रशासित प्रदेशही असून त्यापैकी मुख्य केंद्रशासित प्रदेश म्हणजे अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर, लडाख ही आहेत. हे केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतात विविध भाषा, साहित्य, कला, उत्सव, सण समारंभ, धर्म आढळतात.
या सर्वांनी मिळून एक विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती बनते. भारताच्या संस्कृतीत विशिष्ट जीवन पद्धती, समाजाची भाषा, वेशभूषा, आहार, उत्सव, धर्म, पूजा पद्धती, कला कौशल्य, साहित्य, सण समारंभ इत्यादी घटकांचा समावेश होतो. भारतातील सण समारंभ आणि उत्सव हे प्रामुख्याने शेतीशी व ऋतूंशी निगडीत आहेत. बैलपोळा हा भारतातील प्रमुख सण असून तो अनेक राज्यांमध्ये अनेक नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात त्याला बैलपोळा म्हणतात. उत्तर पश्चिम भारतात त्याला गोवर्धन किंवा गोधन सण म्हणतात. तमिळनाडूमध्ये त्याला मट्टू पोंगल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पोळा, कर्नाटकमध्ये बेंदूर आणि भेंडी, तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात एरुवाळ पौर्णिमा या नावांनी बैलपोळा सण ओळखला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा बैलपोळा या सणाला वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे. वर्षभर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता, आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी बैलाची पूजा केली जाते, बैलाला स्वच्छ केले जाते, रंगवले जाते आणि सजवले जाते. या दिवशी बैलाला दिवसभर विश्रांती दिली जाते. बैलपोळा व्यतिरिक्त भारतात दिवाळी, गणेशोत्सव, दसरा, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती, पर्युषण पर्व, ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद, नाताळ म्हणजेच ख्रिसमस, नवरोज, गुरु नानक जयंती असे विविध धर्मांचे सण सर्वजण उत्साहाने साजरे करतात. याशिवाय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहाने साजरा केला जातो. भारतात विविध प्रदेशात आहारात विविधता आढळते. पंजाबमध्ये दाल रोटी, उत्तर भारतात गहू, किनारपट्टीचे लोक भात आणि मासे, दक्षिणेकडील लोकांच्या आहारात भाताचा प्रभाव दिसून येतो. आहारामध्ये काही प्रदेशातील विशेष पदार्थ आढळतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुरणपोळी, दक्षिण भारतात इडली सांबर इत्यादी. भारतीय लोकांच्या पोशाखातही विविधता आढळते. देशाच्या विविध भागातील स्त्रिया सलवार कमीज, दुपट्टा, चोळी, घागरा, चुनरी, झगे, साडी परिधान करतात. पुरुष मंडळी पायजमा, धोतर, लुंगी, विजार, कुर्ता, शर्ट, सदरा, जॅकेट, कोट परिधान करतात. पागोटे, फेटे आणि टोप्याही वापरतात. भारतात समृद्ध लोककला आणि नृत्य दिसून येतात. पंजाबमधील भांगडा, कर्नाटकातील यक्षगान, नागालँड मेघालयमधील बांबू नृत्य, गुजरातमधील गरबा आणि दांडिया, राजस्थानमधील घुमर, आसाममधील बिहू आणि गोव्यातील घोडेमोदिनी तसेच महाराष्ट्रातील लावणी या नृत्यकला विशेष प्रसिद्ध आहेत. भारतात विविध पारंपरिक आणि आधुनिक खेळ खेळले जातात. त्यापैकी कुस्ती आणि कबड्डी या खेळांना आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. बुद्धिबळ हा खेळही भारतात प्राचीन काळापासून खेळला जातो. अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. माझे राज्य आणि माझा देश म्हणजे आपले राज्य आणि देशावरचे सर्व महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये दिलेत ते आपण सर्व पाहिले. आता त्याच्यावरचा स्वाध्याय सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवोदयचं आपण जे नवीन आधारित हे आहे पुस्तकातलं जे सर्व महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सर्व आपण घेत आहोत. त्याच्यानंतर नवीन अभ्यासक्रम आधारित प्रश्न उत्तरे, प्रश्नपत्रिका सर्व घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आता यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा आकार साधारणपणे कसा आहे? गोलाकार, बी त्रिकोणी, सी चौकोनी आणि डी आहे आयताकार. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिकोणी. महाराष्ट्राचा आकार साधारणपणे त्रिकोणी आहे. दुसरा प्रश्न पहा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? ए 720 किलोमीटर, बी 520 किलोमीटर, सी 1000 किलोमीटर आणि डी 820 किलोमीटर.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 720 किलोमीटर. तिसरा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवर कोणती राज्ये आहेत? ए कर्नाटक आणि गोवा, बी तेलंगणा आणि छत्तीसगड, सी गुजरात आणि मध्य प्रदेश, डी आंध्र प्रदेश आणि ओडिसा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात आणि मध्य प्रदेश. चौथा प्रश्न, महाराष्ट्राची स्थापना कोणत्या दिवशी झाली? ए 1 मे 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950 आणि डी 1 मे 1960. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. पाचवा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी छत्रपती संभाजीनगर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए महाबळेश्वर, बी कळसुबाई, सी साल्हेर आणि डी हरिश्चंद्रगड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सातवा प्रश्न, रिकामी जागा ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ए गोदावरी, बी कृष्णा, सी भीमा आणि डी तापी. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी. आठवा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? ए मोर, बी हरियाल हिरवे कबूतर, सी चिमणी आणि डी पोपट. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाल हिरवे कबूतर. नववा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ए वाघ, बी हत्ती, सी शेकरू आणि डी सिंह. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेकरू. दहावा प्रश्न, प्रशासकीय सोयींसाठी महाराष्ट्राचे किती विभाग करण्यात आले आहेत? ए 4, बी 5, सी 7 आणि डी 6. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6. 11वा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिशय आधुनिक महामार्ग कोणता आहे? ए मुंबई पुणे एक्सप्रेसवे, बी समृद्धी महामार्ग, सी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, डी गोल्डन क्वाड्रिलेटरल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समृद्धी महामार्ग हा आधुनिक महामार्ग आहे. 12वा प्रश्न, कोळी नृत्य हे प्रामुख्याने कोणत्या भागात प्रसिद्ध आहे? ए डोंगर भागात, बी मैदानी प्रदेशात, सी किनारपट्टीवर, डी वाळवंटात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किनारपट्टीवर. 13वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते पीक महाराष्ट्रातील प्रमुख शेती उत्पादनांपैकी एक आहे? ए कॉफी, बी सफरचंद, सी चहा आणि डी तांदूळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तांदूळ. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? ए हिंदी, बी इंग्रजी, सी मराठी आणि डी गुजराती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मराठी ही आपली राज्यभाषा आहे. पुढचा प्रश्न 15 नंबरचा प्रश्न आहे, प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे प्रमुख किती विभाग केले आहेत? ए 4, बी 2, सी 3 आणि डी 5. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4 विभाग केले आहेत. 16वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ए वाघ, बी सिंह, सी हत्ती आणि डी मोर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाघ. 17वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ए पोपट, बी कबूतर, सी चिमणी आणि डी मोर. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. 18वा प्रश्न, अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? ए 12, बी 24,
सी 36 आणि डी 48. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 आरे आहेत. अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. 19वा प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? ए दिल्ली, बी मुंबई, सी सारनाथ आणि डी कोलकाता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सारनाथ. 20वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? ए आंबा, बी सफरचंद, सी केळी, डी संत्रे. तर राष्ट्रीय फळ आहे पर्याय क्रमांक ए आंबा. 21वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ए क्रिकेट, बी हॉकी, सी कबड्डी आणि डी फुटबॉल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. 22वा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते आहे? ए वंदे मातरम, बी जनगण मन, सी जय हिंद आणि डी सत्यमेव जयते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्यमेव जयते. त्याच्यानंतर 23वा प्रश्न, बैलपोळा हा सण प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? ए खेळाशी, बी शेतीशी, सी नृत्याशी आणि डी चित्रकलेशी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेतीशी. 24वा प्रश्न आहे, तमिळनाडूमध्ये बैलपोळ्याला काय म्हणतात? ए पेंदूर, बी गोवर्धन, सी भेंडी आणि डी मट्टू पोंगल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मट्टू पोंगल. 25वा प्रश्न, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ कोणता आहे? ए इडली सांबर, बी दाल रोटी, सी पुरणपोळी आणि डी ढोकळा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुरणपोळी. 26वा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते आहे? ए भांगडा, बी लावणी, सी गरबा आणि डी बिहू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लावणी. 27वा प्रश्न आहे, पंजाब मधील प्रसिद्ध नृत्य कोणते आहे? ए भांगडा, बी घुमर, सी दांडिया आणि डी लावणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भांगडा. 28 नंबरचा प्रश्न, गुजरात राज्यातील प्रसिद्ध नृत्य कोणते आहे? ए बिहू, बी गरबा, सी भांगडा आणि डी लावणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गरबा. हे सर्वांनाच माहिती, गुजरात मधील जे लोक असतात जास्त करून त्यांचा गरबा असतो, प्रसिद्ध गरबा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 29वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय पंचांगाचा स्वीकार कधी करण्यात आला? ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 22 मार्च 1957, डी 1 मे 1960. पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 22 मार्च 1957, डी 1 मे 1960. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 22 मार्च 1957. 30वा प्रश्न आहे, बुद्धिबळ हा खेळ भारतात कधीपासून खेळला जातो? ए फक्त 10 वर्षापासून, बी फक्त 50 वर्षापासून, सी फक्त 100 वर्षापासून, डी प्राचीन काळापासून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्राचीन काळापासून. 31वा प्रश्न आहे, महाराष्ट्र या राज्याची राजधानी कोणती आहे? ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई आणि डी नाशिक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई. 32वा प्रश्न आहे, गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? ए अहमदाबाद, बी गांधीनगर, सी सुरत आणि डी राजकोट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गांधीनगर.
33वा प्रश्न आहे, राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे? ए जयपूर, बी जोधपूर, सी उदयपूर, डी कोटा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयपूर. 34वा प्रश्न आहे, बिहार या राज्याची राजधानी कोणती आहे? ए रांची, बी पाटणा, सी गया आणि डी भागलपूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाटणा. शेवटचा प्रश्न 35वा, पुढीलपैकी कोणते शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे? ए अमृतसर, बी सिमला, सी चंदीगड आणि डी नवी दिल्ली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंदीगड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण परिसर अभ्यासचा शेवटचा प्रकरण पाहिलेला आहे. शेवटचं प्रकरण होतं आपलं माझे राज्य आणि माझा देश. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला समजला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण उतारे सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर आकृत्याचा जो भाग आहे पहिला भाग तो पण पूर्ण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.